उपसरपंचा वेणगाव यांचं या ठिकाणी नुकताच आगमन होतं. मी साहेबांचं या ठिकाणी स्वागत करतो. आणि म्हणून या कार्यक्रमाच्या प्रसंगी मी पहिल्यांदा आपल्या सगळ्यांना दिसतोय. आता दिसणं महत्वाचं नाहीच आहे, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचणं अत्यंत महत्वाचं आहे. शिवनेरी कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ व ग्रामस्थ मंडळ तळोवी यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न होत असणारा शिवजयंती महोत्सव गेली अनेक वर्ष या ठिकाणी हा उपक्रम राबवला जातोय. या कार्यक्रमाच्या प्रसंगी सिंहासनारूढ असणारे या महाराष्ट्राचं आराध्य दैवत रयतेच्या सुखासाठी अहोरात्र मृत्यूशी झुंज देणारे हिंदवी स्वराज्य स्थापन करत असताना मातृपितृत्वाच्या धर्माला कुठेही बाधा न आणणारे सत्याच्या बाजूने आयुष्यभर न्याय देणाऱ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणाऱ्या हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र चरणी सर्वप्रथम मानाचा मुजरा करतो. या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित ज्या अतिथीगणांचा सर्व ग्रामस्थ तरुण मंडळ यांनी यथोचित असा सन्मान सत्कार केला, त्या सर्व सत्कारमूर्ती सन्मानमूर्ती मान्यवरांना विनम्र अभिवादन करतो. ज्यांच्या मुखातून आपण उत्तम अशा प्रकारचं शिवगीत ऐकलं त्या सौभाग्यवती धनश्री घाळे पाटील मॅडम, आपला उत्तम आवाज संपूर्ण महाराष्ट्रावर आपल्या सुमधुर आवाजातून शिवगर्जना शिवगीत दुमदुमत आहे. तुम्हालाही या कार्याप्रसंगी शुभेच्छा व्यक्त करतो. या परिसरातील एक वैभव श्रीमान आपल्या भारतीय सेनादलामध्ये ज्यांनी काही वर्षापूर्वी सेवानिवृत्ती घेतली ते माजी सैनिक सन्माननीय प्रवीणजी एकनाथजी पाटील. कार्यक्रमाप्रसंगी त्या ठिकाणी उपस्थित राहू शकतात राहिले होते, पण काही पुढचा कार्यक्रम असल्या कारणामुळे त्यांना जावं लागलं. खरं तर त्यांनाही मी शुभेच्छा देतो, त्यांनाही अभिवादन करतो. त्यांच्या वडिलांच्या धाडसाला पुन्हा एकदा अभिवादन करतो. कारण आपला मुलगा देशाच्या सीमेवर मृत्यूच्या समोर उभा करण्याचं जे धाडस मातृत्वामध्ये लागतं, जे धाडस पितृत्वामध्ये लागतं, ते त्यांनी धाडस केलं. आणि सुदैवाने देशसेवेचा कार्यकाळ संपवून श्रीमान प्रवीणजी सुखरूप आपल्या मायदेशी परत आले किंवा मायभूमीमध्ये परत आले. त्यांना सुद्धा अभिवादन करतो. या वडगाव ग्रुप ग्रामपंचायतच्या विद्यमान सरपंच, खरं तर मनाचा मोठेपणा बघा किती. आपण एका पदावर आरूढ असताना सुद्धा आपलं पद आपल्यासाठी महत्वाचं नसून आपल्यासाठी आपला संस्कार महत्वाचा आहे. आणि एका सुसंस्कृत आणि सुकुलीन असलेल्या स्त्रीचा धर्म त्यांनी पाळला. आणि आपण मोठ्यांच्या समोर उंच आसनावर बसू नये, किंबहुना हा एक कुलाचार आपल्या समोर ठेवून राजकीय क्षेत्राचं एक पदभार सांभाळत असताना सुद्धा त्यांनी हा विनम्रपणा समोर ठेवून आपल्याच सहचारिणी सवंगड्यांमध्ये त्या बसल्या. अशा आदरणीय मॅडम, त्याचबरोबर या ग्रुप ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य, विद्यमान कार्यभाग करणारे ग्रामसेवक असतील किंवा या ठिकाणी उपस्थित सर्व सन्माननीय पदाधिकारी, सगळ्यांना विनम्र अभिवादन करतो. दुसरं विनम्र अभिवादन करतो या ठिकाणी उपस्थित वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ धर्माचार्य, ज्येष्ठ गुरुबंधू हरिभक्ती परायण दिलीप महाराज राणे महाराजांना सुद्धा विनम्र अभिवादन करतो. विनम्र अभिवादन करत असताना एक अभिवादन असं करेन
ते या तळवली गावातील तरुणांच्या संघटनेला. कारण 4.5 दिवसाचा नामजप यज्ञ महोत्सव अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणामध्ये संपन्न करत असताना सुद्धा शिवजयंती साजरी करताना आपला उत्साह तिळभर सुद्धा कमी होऊ न देता तेवढ्याच ताकदीने हा शिवजयंती उत्सव या तरुणांनी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणामध्ये संपन्न केला. याची आपण सर्वजण साक्षी आहात. उत्सव या शब्दाचा मुळात अर्थच असा आहे, उत म्हणजे वाढणे आणि सव म्हणजे आनंद. ज्याच्यामध्ये आनंद वाढला जातो, आनंद द्विगुणित होतो, तो उत्सव आहे. आणि असा या महाराष्ट्राच्या आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवरायांचा उत्सव आपण या ठिकाणी संपन्न करत आहात. समस्त ग्रामस्थ मंडळ, तरुण मंडळी, तळवली आणि त्यांना मार्गदर्शन करणारे सर्व वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ साधक मंडळी असतील किंवा गावातील सर्व महनीय मोठी मंडळी असतील, या सगळ्यांना धन्यवाद देतो. मला याची जाणीव होती की कार्यक्रमाला थोडासा उशीर होणार आहे. मी 5 वाजता सारंगमध्ये आलो होतो आणि तिथे आल्यानंतर म्हटलं शाळेतूनच निघालो आणि निघाल्यानंतर म्हटलं आपण संपर्कात राहावं आणि वेळेत पोचावं. पण अनिलला फोन केल्यानंतर अनिल सांगितलं, बाबा आत्ताच पालखी सोहळा सुरू झालाय. म्हटलं जर 5 वाजता पालखी सोहळा सुरू झालाय म्हणजे कमीत कमी 1.5 ते पावणे 2 तास मुलं नाचतील. आणि मी असं म्हणेन की माझ्या राजांच्या उद्घोषणामध्ये जर माझी मुलं नाचत असतील तर 1 तास साहेब उशीर झाला तर काय बिघडतं. एखाद्या मिरवणुकीमध्ये, एखाद्या हळदी समारंभामध्ये बेधूत होऊन नाचण्यापेक्षा माझ्या राजांचा जयघोष करून माझ्या राजांच्या गीतावर जर माझी मुलं ताल धरत असतील आणि नाचत असतील, स्वतःला विसरत असतील, तर मी म्हणतो व्याख्यानाअगोदर अजून 1 तास उशीर झाला असता तरी चालला असतं. आपल्या तरुणांचा उत्साह हा असाच कायम राहावा, अशीच कार्यक्रमाच्या किंवा माझ्या मनोगताच्या शुभप्रसंगी मी आपल्याला शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझ्या व्याख्यानाकडे वळतो. कार्यक्रमाला तसा बराच उशीर झालेला आहे. मला अगोदरच सूचना आहे, महाराज उशीर झाला जरी असला तरी तुम्ही काळजी करू नका, आज तुम्हाला पाहिजे तितकं बोला, अशी सूचना तुम्ही केलेली आहे. तुम्ही खूप थकलेला आहात. तुमचं नियोजन, तुमचा उत्साह पाहता पुन्हा एकदा प्राप्तव्य वेळेमध्ये माझं व्याख्यान या ठिकाणी संपवण्याचा मी प्रयत्न करेन. निश्चयाचा महामेरू, बहुत जनाची आकार, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची आज तिथीनुसार शिवजयंती उत्सव संपूर्ण महाराष्ट्रभर संपन्न होताना आपण पाहतोय. फाल्गुन वद्य तृतीया म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती उत्सव. 19 फेब्रुवारी 1630 या महाराष्ट्राचा दुःखद काळाचा निवारण करणारा हा राजा शिवनेरी किल्ल्यावर जन्मला. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवाजी या नावाची किंवा त्यांच्या कार्याची एकाच वाक्यात व्याख्या करायची म्हटली तर देवधर्माचा आणि संत नीतीचा पालन करणारा रयतेचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. धर्म आणि नीती या 2 गोष्टींचं आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत ज्यांनी पालन केलं ते छत्रपती शिवाजी महाराज. खरं तर आमच्या तरुण मंडळींना एखादा प्रश्न विचारला आणि त्यांच्या चेहऱ्यावरची काही कारणास्तव आलेली नैराश्यता पाहिली तर आम्ही त्यांना विचारतो, काय रे दादा आज उदास दिसतोय. मग ती मुलं आम्हाला सांगतात, महाराज काय करायचं, संपूर्ण आयुष्य स्ट्रगलमेंट मध्ये चाललंय, संपूर्ण आयुष्य आमचं स्ट्रगलच करून चाललंय. मग कधी कधी असं वाटतं की शेवट पण स्ट्रगल करता करता होतो की काय. छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला काय शिकवलं याचा विचार जर आपण करत असाल तर स्ट्रगल आपण करत आहोत याचा विचार छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवनचरित्र सांगतं. मंडळी, कदाचित आपण आपल्या जीवनातलं स्ट्रगल आपल्याला कळायला लागल्यानंतर, काय मत आहे तुमचं, आपल्याला कळायला लागल्यानंतर आपल्याला, अरे आपण जोपर्यंत कॉलेजला होतो तोपर्यंत आपला मनी पॉकेट देण्याची व्यवस्था बाप करत होतो. आपण कॉलेजला जात असताना आपल्या जाण्या येण्याचा खर्च, आपल्या मुलांवर खर्च, खाऊसाठी केलेला खर्च याची व्यवस्था आपल्याला वडील करत होते. आणि ज्या वेळेला शिक्षणाचा कार्यभार संपला, आपण कुठेतरी नोकरीला लागलो की आपल्या जीवनामध्ये स्ट्रगल सुरुवात होते. म्हणजे काही प्रसंग दुःखदायी येत असतात.
म्हणजे कमीत कमी 18 ते 20 वर्षाचा काळ आपल्या स्ट्रगलमेंटसाठी सुरुवातीचा काळ होता. थोडासा छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवन काळ आणि जीवन प्रवाह आठवा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातली स्ट्रगल 18 ते 20 वर्षानंतर नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातली स्ट्रगल ही आईच्या गर्भात असताना 7व्या महिन्यापासून. कधीपासून? 7व्या महिन्यापासून. आईच्या उदरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा गर्भ वाढत होता ना, तेव्हापासून स्ट्रगल. बोलू अधिक. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील स्ट्रगल ज्यावेळी एका विवाह सोहळ्या प्रसंगी जाधव आणि भोसल्यांचं वैर निर्माण झालं, तेव्हापासून स्ट्रगल सुरुवात झाली. जाधव म्हणजे आईच्या कुळातील माणसं आणि भोसले म्हणजे वडिलांच्या कुळातील माणसं. वैर कुणाचं आहे? वैर आहे जावयाचं आणि सासऱ्याचं. आताही जावयाचं आणि सासऱ्याचं वैर होतं, अंगठी कमी दिली तर. 1 तोळ्याची अंगठी दिली असं म्हणतं, आणि जर त्या अंगठीचं वजन कमी ठरलं तर तो जावई कधीही त्याचा राग व्यक्त करू शकतो, कधीही व्यक्त करू शकतो. पण ज्या वेळेला हे वैर निर्माण झालं, तेव्हापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनात स्ट्रगल झालं. घोडदौड सुरू होती आणि आईच्या गर्भामध्ये 6व्या महिन्याचा काळ असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा गर्भ वाढत असताना शहाजीराजांना पुढे वाटचाल करायची. पण या अवस्थेमध्ये जिजाऊ मासाहेबांना किती वेळ फिरवायचा, आणि म्हणून त्यावेळी विचार केला आणि आपल्या जीवनातील एक अत्यंत जवळचा सहकारी म्हणजे विजयराव विश्वासराव यांच्याकडे त्यांना ठेवण्यात आलं. आणि मग त्यांनी सांगितलं, जिजाऊ इथून पुढचा प्रवास करण्यापेक्षा आपण इथे थांबणं योग्य आहे. जिजाऊ मासाहेब म्हणाल्या, मलाही तेच वाटतं, कारण या 6व्या महिन्याच्या गर्भधारणेच्या अवस्थेमध्ये एवढा प्रवास करणं माझ्यासाठी सुद्धा आणि येणाऱ्या बाळासाठी सुद्धा हानिकारक असेल. मग काय ठरतं? काही नाही, शिवनेरीच्या पायथ्याशी आपले असणारे व्याही जे आहेत त्या विश्वासरावांकडे आम्हाला ठेवावं आणि बाकी पुढचा प्रवास तुम्ही करावा, असं मासाहेबांनी त्यांना सांगितलं. निश्चित वेळ ठरला आणि विश्वासरावांकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा गर्भ वाढत असताना विजयरावांकडे मासाहेबांना ठेवण्यात आलं. पुढचा प्रवास करत असताना विजयराव विश्वासरावांनी सांगितलं, राजे कुठल्याही प्रकारची काळजी करू नका, आम्ही जोपर्यंत आहोत, आमच्या शरीरामध्ये जोपर्यंत श्वास चालू आहे तोपर्यंत मासाहेबांच्या केसाला सुद्धा धक्का लावणार नाही, याची काळजी घेऊ. शहाजीराजांनी सांगितलं, तेवढा विश्वास आहे म्हणून तर ठेवून चाललोय. ठेवण्यात आलं महाराज. बघा स्ट्रगल कशी असते. बाळराजे शंभूराजे शहाजीराजांजवळ होते. काय स्ट्रगल असेल. शंभूराजांना विचारलं, शंभूराजे तुम्ही येणार आहात की थांबताय? आईकडे फक्त नजर केली आणि राजांना शब्द दिला, हो निघायचं. निघायचं म्हटल्यानंतर बघा, शंभूराजांना एवढ्या बाल अवस्थेमध्ये शहाजीराजांबरोबर पाठवणं कुठल्या आईला मान्य? कुठल्या आईला मान्य? एखाद्या विवाह सोहळ्या प्रसंगी जर आपलं बाळ आपल्या सासू सोबत जरी गेलं तरी ती आई त्या सासूला 1000 फोन लावते. बाळ बरं आहे ना? ते तुमच्या सोबत आहे ना? त्याला हाताला धरा, त्याला सोबत ठेवा, असे असंख्य प्रश्न विचारून ती आई त्या सासूबाईंना, त्या सासरे बुवांना भेडसावून टाकते. इथे तर मोगळांसोबत लढायचंय, सासऱ्यांसोबत लढायचंय आणि अहोरात्र घोडदौड करायची. अशा अवस्थेमध्ये शंभूराजांना शहाजीराजे घेऊन गेले आणि मासाहेब जिजाऊ विश्वासरावांकडे राहिले. बरं, ते राहिल्यानंतर पुढचा प्रवास सुरूच आहे. तो प्रवास सुरू असताना विश्वासरावांकडे जिजाऊ मासाहेबांना ठेवलं किंवा शहाजीराजे येऊन गेले हे लखुजी जाधवांना कळालं. आणि लखुजी जाधवांना हे कळाल्यानंतर आपला वैर या ठिकाणी राहतोय म्हणून त्याच वेळी शिवनेरीच्या पायथ्याशी या लखुजी जाधवांनी आपल्या शिपायांसोबत संपूर्ण गावाला घेरलं. आणि घेरल्यानंतर एक जासूद आला आणि मंद अंधकार असताना त्या जासूदानं विश्वासरावांना सांगितलं, स्वामी घात झाला. म्हणे काय घात झाला? म्हणे घात झाला, लखुजी जाधवांना अख्खं गाव घेरलंय. आणि मग लक्षात आल्यानंतर कमरेला तलवार मान केली आणि लखुजी जाधवांसोबत
सामना करण्याकरता किंवा त्यांच्याशी संवाद साधण्याकरता विश्वासराव त्यांच्या समोर आले. आणि समोर आल्यानंतर हातामध्ये नंगी तलवार घेऊन, जी तलवार ज्ञानात नव्हती, तलवार नंगी होती, हातात मोकळी तलवार होती. एकदा का शहाजी दिसला की त्याच्यावर वार करायचा, त्याच्यावर हल्ला करायचा, याच भावनेने, याच क्रोधाने लखोजी जाधव त्या ठिकाणी आले होते. आणि आल्यानंतर विश्वासराव समोर आले. म्हणे काय करता इथे? म्हणे कुठे तो भोसला? त्या भोसल्याला मारण्यासाठी आले. कुठे तो भोसला? पळून गेला की दडून बसला? लखोजी जाधव ज्या वेळेला हे वाक्य उच्चारतात, भोसला दडून बसला की पळून गेला, त्यावेळेला विश्वासरावानं एका व्यायानं विश्वासाने शब्द प्रयोग केला, लखोजी पळून जाण्याइतकी आणि लपून बसण्याइतकी, दडून बसण्याइतकी भोसल्यांची पिढी अजून नामर्थ झालेली नाही. भोसल्यांची पिढी इतकी नामर्थ झालेली नाही. याचा अर्थ त्यांच्यातला नर्तपणा अजून जागा आहे. तुम्हाला संवाद साधायचा असेल तर अगोदर त्यांच्या व्यायांशी संवाद साधा. असं म्हटल्यानंतर आपल्याशी या उन्मत्तपणाने बोलतोय, तो राग अनावर झाला. आणि त्याच वेळेला लखोजी जाधवानं हातात असलेली तलवार विश्वासरावांच्या अंगावर उभारली. तेवढ्याच वेळामध्ये हलवारपणे आवाज आला, आबा आबा, एवढाच आवाज आला. आणि तो आवाज आपल्या कानाला कुठेतरी स्पर्श करतोय. त्या आवाजाचा कुठेतरी कानाला माधुर्यपूर्ण असा स्पर्श झाला आणि हातातली तलवार थंडावली. कोणाचा आहे आवाज? आवाज कोणाचा आहे? त्या आवाजाच्या दिशेने पुन्हा कान टवकारू लागले. पुन्हा आवाज आला, आबा. आणि तेवढ्याच वेळात नकळत मुखातून शब्द बाहेर पडले, जीव. बघा मंडळी, काय स्पर्श असेल. एक बाप आपल्या जावयाला मारण्यासाठी त्यांच्या घरात आलेला आहे. आणि मग जीवला पाहिलं आणि डोळ्यात मध्ये पाण्याचे थेंब वाहू लागले. कारण तो आवाज जिजाऊ मासाहेबांचा होता. म्हणे, आबा किती दिवस हे वैर चालणार आहे? म्हणे, जीव, एकीकडे रक्ताने तुझ्याशी बांधलेलं आहे आणि एकीकडे कुळाचाराने बांधलेलं आहे. आता करायचं काय? जोपर्यंत कुळाचार पाळणूक करायची तोपर्यंत हे वैर कधीच संपणार नाही, असा शब्द दिला. आणि मग हे शब्द करत असताना, या शब्दांचा संवाद चालू असताना जिजाऊ मासाहेबांनी एक अपेक्षा व्यक्त केली, आबा मागितलं तर द्याल? म्हणजे काय हवंय ते मला? म्हणजे काही नाही, हे वैर संपलं पाहिजे. म्हणजे बाई, वैर संपलं असतं जीव, पण एक वैर संपत असताना कुळाशी बेईमान होणार नाही. आणि हे वचन माझं आहे. आणि म्हणून हे वैर संपणार नाही, पण रक्ताच्या नात्याने मी तुला शब्द देतो, जीव, अखंड सौभाग्यवती भाव, अखंड सौभाग्यवती भाव असा आशीर्वाद दिला. आणि सांगितलं, बाप मेला तरी दुःख करू नकोस, बाप मेला तरी काळजी करू नकोस, बाप मेला तरी रडू नकोस. सांगा मंडळी, काय स्ट्रगल असेल? काय स्ट्रगल असेल? आणि मग हा शब्द दिल्यानंतर दोघांचा संवाद होता. आणि मग जिजाऊ मासाहेबांनी सांगितलं, आबा आता आलाच आहात तर थांबा. म्हणजे थांबायचं नाही, वैऱ्याच्या घरी आम्ही मुक्काम करत नाही. अहो, वैऱ्याच्या घरी करू नका, लेकीच्या घरी तर करा. म्हणे काही नाही, माझी इच्छा पूर्ण करण्याकरता तुम्ही इथे थांबा. काय इच्छा होती? म्हणे काही नाही, मला उद्या शिवनेरी किल्ल्यावर जायचंय. त्या शिवनेरीच्या पायथ्याशी माझा दम घुटतो आबा, मला समाधान मिळावं, कारण माझ्यामध्ये एका बाळाचं गर्भ वाढतोय, मला शिवनेरी किल्ल्यावर सुखात राहायचं आहे. असं म्हटल्यानंतर मासाहेबांना वचन दिलं. आणि शिवनेरी किल्ल्यावर जाण्यासाठी दुसरा दिवस उजाडण्याकरता एक रात्रीचा अवकाश होता. लखोजी जाधव त्या ठिकाणी थांबले. आणि थांबल्यानंतर आता जेवण काय? जेवणाची वेळ झाली. आणि मग विश्वासरावांनी सांगितलं, आता आलातच आहात, मुक्कामच केला आहे, तर 2 घास खाऊन जा. सांगितलं काही नाही, दूध भाताची व्यवस्था करा. आणि मग ती व्यवस्था झाल्यानंतर भोजनाच्या पंगती वाढल्या गेल्या. त्याच वेळेत मासाहेब जिजाऊंना सांगितलं, जिजाऊ आता आहातच, हे घर तुमचंच आहे, मग एक काम करा, आबासाहेबांना तुम्हीच वाढा. सांगा मंडळी, पोटची पोर जर ज्या वेळेला अन्न वाढत असेल, काय तर बापाचा आनंद असेल. सकल दुःखाचं विस्मरण व्हावं म्हणून तर खरं तर मागच्या काळामध्ये स्त्री भ्रूण हत्या याचं प्रमाण खूप वाढलं होतं, खूप वाढलं होतं.
शासनाने निर्बंध घातल्यानंतर कदाचित लोकांना जाणीव झाली, पण खरं सांगू का, लेक नसल्याची जाणीव किंवा लेक असल्याची जाणीव त्याच बापाला होते ज्याला मुलगी नाही. काही कळलं तर बघा, लेक नसल्याची जाणीव त्याच बापाला होते ज्याला मुलगी नाही. असल्यानंतर लेक काय करते की बाप नाही त्या मुलीलाच कळते. रंगपंचमीचा दिवस परवा दिवशीचा, धुळीवंदनाचा दिवस. मी सहज बारक्या भावाच्या मुलीला फोन केला, म्हटलं बाळा तू होळीला येतेस ना? म्हणजे हो बाबा निघाली मी गाडीवर बसले, बाबा मला घेऊन येत आहे. म्हटलं मग तुला रंग किती हवे? ती म्हणते नको मला रंग. गेल्या वर्षीचे 3 रंग आहेत. ऐका मुलींना, ती लहानशी मुलगी सांगते, ती लहानशी मुलगी अजून पहिलीला पण नाही. ती म्हणते बाबा गेल्या वर्षीचे 3 रंग अजून शिल्लक आहेत. अगं म्हटलं 3 रंग कसे पुरतील? मग पुरतील की. म्हटलं समजा रंग वापरता संपले तर वापरता संपले तर खेळ बंद करेन. काय मुलगी महाराज, काय मुलीचे विचार असते. जर माझ्याजवळचा रंग संपलाच तर मी खेळ बंद करेन, पण बाबा तुम्ही रंगाकरता पैसे खर्च करू नका. आणि मुलगा त्या मुलाने सांगितलं मी तुम्ही आणलेली कालची पिचकारी जरा खराब निघाली, तुटली, ती दुसरी घेऊन या भारीतली. मुलगी हट्ट नाही करत मंडळी, मुलगी प्रेम करते. मुलगी वडिलांवर प्रेम करत असते, मुलगी आईवर प्रेम करत असते. जीवचा प्रत्येक घास जीव समोर खात असताना लघुच जाधवांच्या डोळ्यातून एक थेंब त्या दुधामध्ये पडत होता. कारण ज्या मुलीच्या हातून मी 2 घास सुखाचे खातोय त्या मुलीच्या नवऱ्याला मारण्याकरता मी इथं आलो. आणि मग लखूजी जाधवांनी सांगितलं जीव आज जरा पोटभरच वाढ, पोटभरच जेवतो, कदाचित उद्या जेवायला मिळेल ना मिळेल. कारण या वैरत्वाच्या भूमिकामध्ये आल्यानंतर कदाचित उद्या जावई तरी मानला जाईल, नाहीतर सासरा तरी मानला जाईल. पण मी आज तुझ्याशी वचनबद्ध आहे, तुझं अखंड सौभाग्य टिकून राहावं, अखंड सौभाग्यवती भव असा आशीर्वाद तुला दिला जीव. कदाचित उद्या असेल नसेल, आज तुला पाहिजे तितकं वाढ. जेवण झालं, सगळं भोजनाचा कार्यक्रम आटोपला. सकाळची वेळ झाली आणि जिजाऊ मासाहेबांना पालखीसह शाही यान्यामध्ये शिवनेरी किल्ल्यावर घेऊन गेले. शिवाईचं दर्शन झालं आणि मासाहेब जिजाऊ शिवनेरीच्या किल्ल्यावर विश्वास रावणासोबत, राणी लक्ष्मीबाईंसोबत सुखाने नांदू लागले. नांदत असताना त्यांचं नांदणं काही सुखात नव्हतं, कारण ज्यांच्या जीवनामध्ये रयतेच्या सुखाचाच फक्त विचार केला जातो त्या जिजाऊ मासाहेब 7व्या महिन्याचा डोहाळे जेवणाचा प्रसूतीचा काळ जवळ गेला. आणि आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये असा रिवाज आहे, अशी रीत आहे, 7व्या महिन्यामध्ये डोहाळे जेवण विचारले जातात जिला गर्भधारणा झाली तिला. जिच्यामध्ये एक बाळ वाढतं ना जिच्या उदरामध्ये, त्या माऊलीला डोहाळे जेवण विचारले जातात. आताच्या डोहाळे जेवणाची थोडीशी वेगळी प्रथा आहे, ते इथे नाही सांगितलेलेच बरे नाही का. पूर्वीचा काळ वेगळा होता. पूर्वीच्या काळामध्ये एखादी आजी जर असेल ना तर त्या आजीला विचारलं बाई तुम्हाला डोहाळे काय होते, मग ती आजी सांगायची आमच्या काळामध्ये आम्ही माती खायचो, त्यांनी माती खाल्ल्यामुळे त्या पोरे पुढे माती खाल्ली, सिमेंटचा रस्ता करावा त्यात माती खाल्ली, घरकुल बांधलं त्यात माती खाल्ली, संडास बांधली त्यात पण माती खाल्ली. अरे ज्यांनी अंगणवाड्या बांधल्या त्याच्यात माती खाल्ली. माती तरी किती खाणार, तो त्यांचा दोष नाही, आईने माती खाल्ली म्हणून ती माती खायला लागली. त्यानंतर डोहाळे बदलले. डोहाळे बदलले. आताच्या एखाद्या स्त्रीला विचारलं तर तिला विचारलं तुला काय खावंसं वाटतं, काही नाही. तिला काय खावंसं वाटतं यापेक्षा तिच्या खाण्यावरूनच अंदाज केला जातो हिला डोहाळे. मग ती चिंच खावीशी वाटते, बोरं खावीशी वाटतात. कदाचित आताच्या एखाद्या स्त्रीला विचारलं तर ती म्हणेल नूडल्स खावीशी वाटतात, ट्रिपल राईस, पिझ्झा, बर्गर, हेच खावंसं वाटतं. आणि ते तुम्हाला खावंसं वाटतं त्याचा परिणाम तुम्ही आत्ताच्या पिढीकडे बघा. लहान वयात केस पिकणं आणि प्रमाणापेक्षा पोट वाढणं हे त्याचाच प्रताप आहे, हा त्याचाच प्रताप आहे. खर तर गर्भवती स्त्रीने आपल्या जीवनामध्ये काय केलं पाहिजे याचा विचार जर लक्षात घेतला तर आपली संस्कृती शिकवते. पण गंमत अशी झाली, हिंदू संस्कृती महनीय आहे, हिंदू संस्कृती आचरणीय आहे, पण ती संस्कृती आम्ही पायदळी तुडवली महाराज. आमच्या संस्कृतीने आम्हाला शिकवलं. अरे भक्त प्रल्हाद जन्माला आला, त्याच्या बापाची हिस्ट्री जर पाहिली ना तर नाव घेऊन येते देवाच्या आईसे ब्रीद हिरण्यकश्यप.
हिरण्यकश्यपूच्या कुळामध्ये देवाचं नाव कुणीच घ्यायचं नाही, ह्या त्याच्या गावाचा रिवाज होता, त्याच्या राज्याचा रिवाज होता. पण त्या हिरण्यकश्यपूच्या कुळामध्ये त्याचा मुलगा नामधारक जन्माला. काय कशाचा प्रताप आहे? ज्या वेळेला ही कयाधू, या कयाधूच्या उदरामध्ये बाळ प्रल्हाद वाढत होता ना, त्यावेळेला इंद्राने पळवून नेले. हे पळवापळवीचे धंदे देवापासून चालू होते, देवापासूनच. फक्त आता मिस कॉल देऊन तेव्हा डायरेक्ट होते. आणि मग ते पळून नेल्यानंतर मध्ये नारद महर्षींची गाठ झाली. नारद महर्षी म्हणजे फार मोठे व्यक्तिमत्व. अडवलं ते म्हणजे खबरदार तर इथून पुढे पाऊल टाकत असतात. नारद महर्षींना पाहिलं ना त्यावेळेच्या इंद्राने कयाधूला त्यांची ताब्यात सोडून दिला. आणि मग सोडून दिल्यानंतर परतीचा प्रवास. तिला प्रश्न पडलाय, मी एक पतिव्रता स्त्री आहे, मी एका नवऱ्याची पत्नी आहे, आणि अशा अवस्थेमध्ये माझा ते स्वीकार करतील का? नारद महर्षी म्हणाले, काळजी करू नको, मी तुझ्यासोबत येतो. मग तो परतीचा प्रवास करत असताना नारद महर्षी होते. त्यांना दुसरं काय आवडलं? ज्याला कीर्तन करायचं तो कीर्तनच सांगणार आहे, नाही का? प्रत्येकाचा छंद, प्रत्येकाचा विषय वेगळा आहे. त्यांनी कयाधूला ब्रह्मज्ञान सांगायला सुरुवात केली. आता ब्रह्मज्ञान सगळ्यांनाच आवडतं असं काही म्हणण्याचं कारण नाही. ते ब्रह्मज्ञान सांगता सांगता कयाधू झोपी गेली, पण आतला गर्भ हुंकार देत होता. मला सांगायचा मुद्दा इतकाच आहे की गर्भावर त्याचे परिणाम होता. पुढे रामनवमी आली. कौशल्याला राजा दशरथाने विचारले, कौशल्य काय खावंसं वाटतं? कौशल्य म्हणाले, खावंसं काय वाटतं? आणि रे धनुष्य मारीन रावणा, आणि लंका विभीषणा देईन मी. ती म्हणते, मला काही खावंसं वाटत नाही, धनुष्यबाण घेऊन या, मला त्या रावणाचा वध करायचा आहे आणि लंका विभीषणाला दान करायची. की कौशल्य बोलत नव्हती, आतमध्ये वाढणारा प्रभू रामचंद्रांचा गर्भ बोलत होता. तो गर्भ बोलत होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा गर्भ वाढत असताना राणी लक्ष्मीबाईंनी 7व्या महिन्यामध्ये मासाहेबांना विचारलं, मासाहेब काही खावंसं वाटतं? मासाहेब म्हणाले, नाही. लक्ष्मीबाईंना वाटलं की मासाहेब संकोच करतात, आणि मग मासाहेब म्हणाल्या, संकोच म्हणत नाही, पण काही खावंसं वाटत नाही. राणी लक्ष्मीबाई म्हणाल्या, मासाहेब निसंकोचपणे सांगा, तुमचे जे डोहाळे असतील ते तुम्हाला पुरवले जातील. असं म्हटल्यानंतर मासाहेबांनी सांगितलं, मला डोहाळे खायचे होत नाही, देणारच असाल तर कमरेला तलवार म्यान करावी, घोड्यावर टाच मारावी, आणि अहोरात्र या सह्याद्रीच्या कडेकपारीमध्ये रयतेशी झुंजावं आणि रयतेला बळीचं राज्य द्यावं. एवढेच डोहाळे होतात. देणार असेल तर एवढंच द्या. सांगा महाराज, हे जे बोलणं होतं, हे जे डोहाळे होते, ते मासाहेबांचे होते का छत्रपती शिवाजी महाराजांचे होते? 6व्या महिन्यामध्ये ही अवस्था आहे. 6व्या महिन्यामध्ये आपली मोरं म्हणतात, आमच्या जीवनामध्ये स्ट्रगल खूप आहे. अरे, ज्यांच्या 6व्या महिन्यामध्ये स्ट्रगलला सुरुवात झाली, आपण काही स्ट्रगल नाही केलं, काहीच नाही स्ट्रगल केलं. महाराज, एका विचारवंतानं एक वाक्य छत्रपती शिवरायांकरता खर्ची घातलं. छत्रपती शिवाजी महाराज वॉज द ग्रेट लीडर इन इंडियन हिस्ट्री. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे भारताच्या इतिहासातला महनीय राजा. एक लक्षात ठेवा, महनीय कोणतंही पद प्राप्त करण्याकरता स्ट्रगल शिवाय पद प्राप्त होत नाही, हे तुम्ही कधी विसरू नका. ज्याच्या जीवनामध्ये एक महनीय कार्य करायचं आहे, ज्याच्या जीवनामध्ये एक महनीय कार्य करायचं असेल, तर ते कार्य करण्यासाठी त्याला स्ट्रगल करणंच आहे. सोप्या भाषेत सांगू, राजकीय क्षेत्राशी संबंधित बोलतो. ग्रामपंचायतचं एखादं सदस्यपद प्राप्त करायचं, त्याला काय काय लागतं? खूप काही लागतं. सद्यस्थितीचा विचार करता पैसा लागतो, तो भाग गौण आहे. हो, पैसा लागतो, भाग गौण आहे. कधी कधी असं होतं, पैसा असूनही त्याचा उपयोग होत नाही. मग त्याकरता एकच गोष्ट लागते, रात्रभर जागणं. रात्रभर जागणं ही सदस्यपदाकरता काय? स्ट्रगलमेंटच आहे. आणि जर ती स्ट्रगल आपण राजकीय क्षेत्रातलं ते पद मिळवण्यासाठी केली नाही, तर ते पद, कोणी म्हणेल की मी घरी बसून सगळं सदस्यत्व पद मिळवेल, कोणी म्हणेल की ते पद मला घरी बसून मिळेल, तर असेल हरी देईल खाटल्यावर कुठलंच पद मिळत नाही. ते पद मिळवण्याकरता अहोरात्र झुंजावं लागतं. महाराज, माझ्या राजांनी आम्हाला रयते करता असा संदेश दिला की तो संदेश करत असताना, संदेश देत असताना आपल्या जीवनातील धर्मनीती आणि आपल्या जीवनातील संत नीती या दोहोंचा विचार म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन चरित्र आहे.
ते छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन आत्मसात करत असताना आईच्या गर्भामध्ये असताना न्याय कसा करावा याची जाणीव त्यांना झाली. देवधर्माचा विचार आणि संत नेतृत्वाचा विचार म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे. देव या शब्दाची संकल्पना जर आपण लक्षात घेतली तर दिव्यम ददाती ही देव हा असं शास्त्र सांगतं. आणि त्या देवाच्या येण्याच्या प्रयोजनाचा मुख्य विचार जर केला तर यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. ज्या वेळेला धर्मावर ग्लानी येते त्यावेळेला भगवान परमात्मा अवतार घेत असतो. छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म नसून तो रयतेच्या सुखाकरता घेतलेला अवतार आहे. महाराज रयतेच्या सुखाकरता घेतलेला अवतार आहे. आणि अवतार आईच्या गर्भामध्ये असताना न्याय निवाडा करायला शिकलेला अवतार आहे. एक दिवस राज्यामध्ये दुष्काळ पडला आणि दुष्काळ पडल्यानंतर मासाहेब संध्याकाळच्या वेळेला टकमक टोकाकडे वाटचाल करत असताना त्यांची वाटचाल त्या टोकाकडे होती. आणि तेवढ्यामध्ये विश्वासरावांनी सांगितलं मासाहेब तिकडे जाऊ नका. विठूजी सेवकांनी सांगितलं मासाहेब तिकडे जाऊ नका. राणीसाहेबांनी विचारलं विठूजी का तिकडे जायचं नाही, आम्हाला सहज फेरफटका मारायचा आहे. म्हणजे तुम्ही तिकडे जाऊ नका, एका शेतकऱ्याला कडेलोट करायचं आहे. टकमक टोकावरून एखादा गुन्हा घडल्यानंतर त्याला कडेलोट करण्याची प्रथा शासन त्यावेळेला होतं. महासाहेबांनी सांगितलं का नाही जायचं. म्हणे काही नाही, तिकडून एका शेतकऱ्याला कडेलोट केलं जाणार आहे. महासाहेबांनी विचारलं का. म्हणे काही नाही, त्यांनी अन्नधान्याची चोरी केली, अन्नधान्य लुटलं. आणि मग असं ऐकल्यानंतर महासाहेबांनी विठूजी सेवकाकडे निरोप पाठवला. म्हणे विठूजी जा लवकर जाऊन सांग विश्वासरावांना, म्हणे त्याची कडेलोट थांबवा. कडेलोट थांबवायचं सांगितल्यानंतर त्यांनी बोलून घेतलं आणि विश्वासरावांकडे निरोप गेल्यानंतर विश्वासराव आले. आणि आल्यानंतर त्यांनी विचारलं म्हणे मासाहेब कशा करता बोलवलं. म्हणे त्याची कडेलोट करू नका, कारण मासाहेब दुष्काळ पडलाय आणि अशा दुष्काळग्रस्त स्थितीमध्ये जर तो शेतकरी चोरी करत असेल तर ते शासन त्याला झालंच पाहिजे. आणि मग अशा वेळेला मासाहेब कडाडल्या आणि उद्गारून त्या मासाहेब बोलायला लागल्या, बोलू लागल्या. विश्वासराव रयत दुष्काळात असेल तर त्या रयतेला अन्नधान्याचा पुरवठा करणं ही त्या राजाची जबाबदारी आहे. आणि जर तुम्ही अन्नधान्याचा पुरवठा करत नसाल तर अन्नधान्याविना मरण पावण्यापेक्षा चोरी करणं हा त्याच्याकडचा असलेला पर्याय असेल. त्याची कडेलोट करू नका, त्याला जीवनदान द्या. असं म्हटल्यानंतर पहिला न्याय त्या ठिकाणी झाला. महाराज धर्मनीती शिकवली आम्हाला भगवान परमात्म्याची. धर्मनीती आहे ना, धर्म हा दोन प्रकारचे लक्षात घ्या. एक आहे तो प्रवृत्ती धर्म आणि दुसरा आहे तो निवृत्ती धर्म. प्रवृत्ती धर्मामध्ये सकामता आहे आणि निवृत्ती धर्मामध्ये निस्वार्थ आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या जीवनामध्ये या दोनही धर्माचं पालन केलं. पालन करत असताना प्रवृत्ती धर्म पाळला आणि निवृत्ती धर्म देखील पाळला. छत्रपती शिवाजी महाराजांनी 15 एप्रिल 1645 म्हणजे वयाच्या 15व्या वर्षी आपल्यासोबत काही मावळ्यांना जमा केलं. येसाजी कंक आहेत, बाजी पाशीलकर आहेत, त्यानंतर चिमणाजी आहेत, गुणाजी आहेत, सूर्याजीराव काकडे आहेत, पवाजी कोंडाळकर आहेत. अशा सर्व मावळ्यांना एकत्र केलं आणि रोहिणेश्वराच्या मंदिरावर जाऊन वयाच्या 15व्या वर्षी रक्ताचं बलिदान देऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याची प्रतिज्ञा घेतली. मंडळी, या कलियुगामध्ये मानवी जीवनाचं संघटन करण्याचं क्रांती जर कोणी केली असेल तर आध्यात्मिक क्षेत्रामध्ये पहिली क्रांती केली ती विश्वमाऊली ज्ञानोबरायांनी. ज्ञानोबरायांच्या या क्रांतीचं वर्णन करत असताना एक ठिकाणी असं प्रमाण आहे, जयाने घातली मुक्तीची गवांदी आणि मेळविली मांदी वैष्णवांची. मेळविली मांदी, मांदी या शब्दामध्ये संघटन आहे. महाराज एक गुरु एक शिष्य अशी परंपरा होती, ती शिष्य परंपरा मोडीत काढली आणि समस्त वारकरी संप्रदायाचा हा वसा गुरु शिष्य परंपरा सगळ्यांकरता सुखकर व्हावी याकरता पहिलं संघटन केलं विश्वमाऊली ज्ञानोबरायांनी. त्यानंतर संघटन केलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे एक वाक्य सर्वश्रुत आणि सर्व परिचित आहे. ते वाक्य असे, शिका, संघटित व्हा आणि मग संघर्ष करा. खर तर त्या वाक्याचा विचार करता पहिल्यांदा शिकलं पाहिजे.
बोलू पुढे. शिकलेली माणसं संघटित व्हायला दादा फार वेळ लागत नाही. हो, शिकलेली माणसं संघटित व्हायला फार वेळ लागत नाही. आणि अडाणी माणसं संघटित व्हायला बराचसा काळ जातो. कारण अडाणी माणसं प्रत्येक गोष्टीमध्ये शंका घेतात. कारण माणसाची भूमिकाची दुटप्पी आहे. मी सांगत असतो, एखाद्या माणसाने चांगलं काम करायला घेतलं तरी नावं ठेवतात आणि एखाद्या माणसाने कामच नाही केलं तरी नाव ठेवतात. मी नेहमी सांगत असतो, एखादा नवनिर्वाचित ग्रामपंचायतचा सदस्य असेल, तो पहिलाच सदस्य झाला आणि तो सदस्य झाल्यानंतर मग त्यांनी ठरवलं की आपल्या गावामध्ये विकास करायचा. मग विकास करण्याकरता कुठल्या गोष्टीची कमतरता नाही. मग त्यांनी विचार केला, आपल्या गावचा रस्ता थोडासा खराब आहे. मग त्यांनी प्रयत्न केले, ग्रामपंचायतमध्ये प्रयत्न केले, असलेल्या सर्व सहकारी श्रीमंत दानशूर लोकांना भेटला आणि कुठला तरी निधी आणला आणि त्यांनी गावात त्या विकास कामातलं पहिलं काम केलं. त्यांनी गावात रस्ता आणला. आता रस्ता आल्यानंतर लोक चर्चा करू लागली. त्यांनी रस्ता आणला, सगळेजण कौतुक करू लागले. त्यातला एक जण बोलतो, तर रस्ता आणील नाही तर काय निवडून त्याच्यासाठीच दिलाय. नाही कळलं, रस्ता आणील नाही तर काय, आपण निवडून त्याच्यासाठीच दिलाय. आणि समजा काहीच नाही काम केलं तर काही उपयोग नाही झाला. निवडून दिला पण 5 वर्ष वाया गेले. म्हणजे एखादं काम चांगलं करायचं म्हटलं तरी सुद्धा ठीक आहे आणि नाही करायचं म्हटलं तरी सुद्धा ठीक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी या धर्मनीतीचा विचार सांगत असताना प्रवृत्ती धर्म आणि निवृत्ती धर्म या दोहोंचा विचार सांगितला. मंडळी, मावळ्यांना गोळा करणं, हे मावळे गोळा करत असताना 18 पगड जाती छत्रपती शिवाजी महाराजांनी एकत्र आणल्या आणि रयतेच्या सुखाचं एकमेव राज्य निर्माण केलं. त्याचं नाव आहे हिंदवी स्वराज्य. ते हिंदवी स्वराज्य स्थापन करत असताना ते केवळ रयतेच्या सुखाकरता. मी नेहमी सांगत असतो, छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांना जगायला नाही शिकवलं. नाही, मावळ्यांना जगायला नाही शिकवलं, मावळ्यांना मरायला शिकवलं. जगायला शिकवणारी माणसं भरपूर आहेत. मगाशीच आपल्या ठिकाणी त्यांचा सत्कार झाला. ते आपले माजी सैनिक, सेवानिवृत्त सैनिक प्रवीणजी, त्यांनी एक वाक्य सांगितलं. ते मगाशी असं म्हणाले की कदाचित देशाच्या सीमेवर आम्ही लढता लढता मेलो, तर हा मेला असं कोणी म्हणत नाही. लक्षात आलं? तो मेला असं कोणी म्हणत नाही, त्याला वीरगती प्राप्त झाली असं म्हणतात. मरण सगळ्यांनाच. ते प्रवीण लढून आले, त्यांनाही मरण आहे. जो प्रवीण इथे बोलतोय त्यालाही मरण आहे. हा, मरण कुणाला नाही. जातस्यहि ध्रुव मृत्युर्ध्रुवम जन्म मृतस्य च तस्मात् परिहार्यर्थे नत्वम सोचितुमर्हसि. शास्त्र सांगतं, भगवद्गीताकार सांगतात, मरण सगळ्यांनाच आहे. पण मरण कोणाच्या कामी आलं हे फार महत्वाचं कार्य लक्षात ठेवा. छत्रपती शिवाजी महाराज रयतेच्या सुखाकरता जीवन जगत होते. माझ्या शाळेतली विद्यार्थिनी इथे, मला वाटते विद्या गेली असेल. छत्रपती शाहू महाराज माध्यमिक विद्यालय खोपोलीमध्ये शिकायचे. आम्ही शाळेत ज्यावेळी जायचो ना, सहल घेऊन जायचो शाळेत. आणि मग शाळेतली सहल घेऊन गेल्यानंतर आमची पालक मंडळी मुलांना सोडायला यायची. ती पालकांनी मुलांना एक संदेश द्यायचे. काय संदेश द्यायचे? ए बाळा, ऐक, मागे बसू नको. तो म्हणतो, का गा मागे का बसू, पुढे पण बसू नको. अरे, मागे तर खरी धमाल मस्ती असते सहलीला. सहलीला गेल्यानंतर मागच्या बेंचवर किंवा मागच्या सीटवर जो आनंद असतो तो कुठेच नसतो. कारण गाण्यांची धमाल, टपल्या, गुदगुल्या, चिडवणं, जे काही सगळं असतं ना, ते मागच्या सीटवरच असतं. मागे का बसू नको. बरं, मागे बसून नको ठीक आहे, पुढे तरी बसलं पाहिजे ना. कमीत कमी पुढे मोठे दणके लागणार नाही, आचके लागणार नाही. पुढे पण ती आई म्हणते मागे बसायचं नाही आणि पुढे बसायचं नाही. मग कुठे बसायचं? मधी बसायचं. मधी. प्रश्न पडतो, तुम्हाला प्रश्न पडला असेल कधीतरी असा की आई आम्हाला मागे का बसायला सांगत नाही, पुढे का बसून, पुढे बसू नको असं का म्हणते, मध्येच का? आम्ही बरेच वर्ष त्याचा विचार केला आणि बरेच वर्ष विचार केल्यानंतर त्या विचाराचं, प्रश्नाचं उत्तर असं मिळालं, मागे बसू नको आणि पुढे बसू नको. त्याचं कारण, मागून गाडी ठोकली तरी तुला धोका नाही आणि पुढून ठोकली तरी धोका नाही. मध्ये बसली तर ठोकायचा धोकाच नाही. नाही कळलं? सहलीला जाणाऱ्या मुलांना म्हणजे बाकीच्यांचं काय व्हायचं ते होऊ नये, आपल्याला काही नको. हो, आज
आजही आपण त्याच विचारधारेने जगते, लक्षात ठेवा. मी सांगू, या कलियुगातला सगळ्यात मोठा झोपलेला घटक जर कोण असेल तर तो फक्त हिंदू आहे, फक्त हिंदू. या कलियुगामध्ये प्रत्येक जण आपल्या स्वकर्तृत्वावर जागा आहे, पण जर झोपलेला घटक कोण असेल तर तो हिंदू आहे, लक्षात ठेवा. तुम्ही म्हणाल महाराज एवढं का सांगताय? त्याचं कारण सांगतो. आज आपल्या डोळ्यात देखत आपल्या मुलींवर अत्याचार होतात आणि आपली घरातली मंडळी सांगते जाऊ दे, होऊ दे, तो दुसऱ्याच्या घरात झाला, आपल्या घरात नाही ना, मग तुम्ही त्याच्यामध्ये पडू नका. काय पालक आहेत महाराज, आमचे पालक सांगतात महाराज आमचा मुलगा, हा तुम्ही गावात कधी या, अख्खं गाव त्याचं कौतुक करतं. म्हणलं का? अहो आमचा मुलगा कुणाच्या अध्यात्म नाही ना मध्यात्म नाही. म्हणलं त्याला देवाऱ्यात ठेव. या असली मुलं देवाऱ्यात ठेवायची, जे सत्याला कामी नाही, जी शिवजयंतीला कामी नाही, जे गावाच्या सुखदुःखात नाही, जी फक्त त्यांचं आणि त्यांच्या कुटुंबाचं एवढेच विचार करतात ना, ही मुलं देवघरात ठेवा. कारण आमच्या मुलांनी जर आमच्या धर्माकरता आम्ही कामी नाही आलो, आमच्या संप्रदायाकरता जर आम्ही कामी नाही आलो, आमच्या संस्कृतीकरता, आमच्या विचारांकरता जर आम्ही कामी नाही आलो, तर मिळालेला जन्म सुद्धा निरर्थक आहे, लक्षात ठेवा. आज आम्ही झोपलोय महाराज, आम्ही झोपलोय एखाद्या मुलीवर होणारा अत्याचार. आमची आई सांगते बाई संध्याकाळी लवकर घरी ये. का भीती तिला? अगं ती तिच्या राज्यात राहते ना, मग तिला भीती काय? हिंदूंचं राज्य असलेलं हिंदुस्थान, महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य असलेलं त्या महाराष्ट्रामध्ये ती राहते, संत महात्म्यांच्या भूमीमध्ये राहते, संत विचारांच्या त्या महाराष्ट्रात ती राहते. मग तिला भीती का तिला भीती असण्याचं कारण आहे? ती आई सांगते तू संध्याकाळ व्हायच्या आत घरी आहे. खरंय म्हणजे त्या आईला भीती आहे, त्या आईला भीती आहे तिच्यावर होणाऱ्या अत्याचाराची नाही. आपल्या मुलीवर अत्याचार होईल याची भीती तिला नाही. तिला भीती एकाच गोष्टीची आहे, माझ्या मुलीवर अत्याचार होत असेल आणि जर त्या वेळेला पाहणारी मंडळी जर फक्त पाहत बसत असतील तर माझ्या मुलीवरचा अत्याचार रोखणार कोण? खरं सांगा, ज्या वेळेला तुम्ही एखाद्या भावाच्या मनगटावर राखी बांधता आणि भाऊबीजेला त्याच्या कपाळावर औक्षण करता, 100 रुपये मिळावे म्हणून, 500 रुपयाचा ड्रेस मिळावा म्हणून, भावाकडून गिफ्ट मिळावं म्हणून, त्याने प्रतिवर्षी मला 1000 रुपयाची साडी घ्यावी म्हणून, हा उद्देश कधीच नाही. या माता भगिन्यांचा हा उद्देश कधी त्या उद्देश इतकाच आहे, माझ्यासारख्या असंख्य माझ्या बहिणीवर जर अत्याचार झाला तर हे जगत नेमक्या माझ्या भावाच्या मनगटामध्ये 10 हत्तींचं बळ दे, जेणेकरून तो माझ्याकरता नाही प्रत्येक बहिणीकरता लढण्यासाठी सज्ज राहील. आणि महाराज हे तत्वज्ञान, ही धर्मनीती जर आम्हाला कोणी शिकवली असेल तर ती छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवली. राजांच्या पाटलानं एकदाच अत्याचार केला, एकदाच. ज्या वेळेला शासन घडलं ना, तेव्हा ते शासन घडल्यानंतर पुन्हा कुणी अत्याचार करण्याचं धाडस नाही केलं. येसाजी कंकर सांगितलं जा येसाजी, हा शेतकरी का पीडित झालाय बघा. सांगितलं राजा कुंपणानं शेत खाल्लं. कुंपणानं शेत खाल्लं म्हणजे गावच्या पाटलानंच अत्याचार केला. माझी पोरगी मरून पडली राजा, मी बाप पोरी बिना पोरका झालोय. आणि मग ज्या वेळेला ज्याने अत्याचार केला येसाजींना पाठवलं आणि येसाजी त्या ठिकाणी गेल्यानंतर उन्मत्त झालेला पाटील बोलू लागला, जा सांग तुझ्या राजाला मी राजा नाही, मी गावचा पोलीस पाटील आहे. कारण त्यावेळी त्या शब्दाला किंमत होती. पोलीस पाटील, सरपंच हे त्यावेळच्या कार्यकारिणीमध्ये त्या शब्दाला किंमत होती. महाराज मी ऐकले असं की पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे साधारण 15 ते 20 वर्षाचा काळखंड जर आपण मागे गेलो तर एखाद्या घडलेल्या वाईट प्रसंगावर न्याय निवाडा करण्यासाठी त्यांना पोलीस स्टेशनला जावं लागत नव्हतं. 5 गावची 5 लोक असायची आणि ती 5 लोक त्या गावकीचा न्याय निवाडा करायची. म्हणजे त्याला शब्दप्रयोग होता ग्रामपंचायत, त्याला पंचायत म्हटलं जायचं. आता काय झालं, त्या 5 लोकांचीच पंचायत झाली. कारण न्याय निवाडा करण्याकरता निस्वार्थ बुद्धी असावी लागते आणि निस्वार्थ दृष्टी असावी लागते. दृष्टीहीन झालेला माणूस आणि स्वार्थी माणूस त्याच्या जीवनात कधीच न्याय करू शकत नाही. त्या पदाला किंमत होती महाराज.
पाटलाला किंमत होती. तुकोबाला सांगतात कोकला पाटील गावीचे हे लोक आता मज भीक कोण घाली, कोण भीक घालील? ज्याच्या हातात मुख्य सत्ता आहे तो पाटीलच कोकला. त्यावेळी त्या शब्दांना किंमत होती. आपण देशस्थ भागावर गेलो तर आपल्या लक्षात येईल, मावळ भागामध्ये सरपंचाला एक वेगळी किंमत आहे, वेगळी किंमत आहे, त्याचा वेगळा सन्मान आहे. आपल्याकडे काही काही भागामध्ये सरपंचाला ती किंमत मिळत नाही. काही काही भागांमध्ये मी म्हणालो, त्याचं कारण आहे आपला सरपंच आपल्याच मुलांसोबत त्याच्याच एका ग्लासात पितोय. कशी किंमत लागली? किंमत मिळत नाही त्याचं कारण त्याचं कर्तृत्व आहे, त्याचं कार्य आहे. आता नवीन एक पद काढले, तंटमुक्ती अध्यक्ष. इथे असेल तर सोडून बोलतो त्याच्याकरता, पण मी काही काही भागात पाहिलं तंटमुक्ती अध्यक्षच पहिली उपट टाकतो. पहिली उपट जर तंटमुक्ती अध्यक्ष करत असेल तर तो तंटमुक्त कोणी करायचा? किती मोठा प्रश्न आहे. त्यावेळेचा पाटील उन्नत झाला होता आणि त्याने सांगितलं जा सांग तुझ्या राजाला मी राजा नाही, मी गावचा पाटील आहे, माझ्याशी बोलायचं असतं तर इथं या. परत गेले आणि परत गेल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना तो संदेश मिळाला आणि संदेश मिळाल्यानंतर राजा म्हणाले खरं येत असेल तो पाटील आहे. आता त्याला तसं आणू नका. जर सन्मानाने येत असेल तर सन्मानाने आणू नका, मुसक्या मागून आणा आणि मग त्याला सांगा तू जरी पाटील असला तरी आम्ही राजा आहोत. बघा मंडळी, ज्या वेळेला त्या राजाला मुसक्या बांधून समोर आणलं त्यावेळेला आता मावळे काय सर्वसामान्य होते का? यसाजी कंक काय सर्वसामान्य होते का? अरे एकेका मावळ्यामध्ये 10 हत्तींचं बळ असावं एवढी ताकद त्यांच्यात होती. नुसत्या एका यसाजीने ठरवलं असताना तर मावळ्याला त्या पाटलाला एका हातात उचलून आणला असता. प्रसंग सर्वश्रुत आहे. ज्या वेळेला 1667 साली दक्षिण काबीज करायचं ठरलं राजांचं आणि दक्षिण काबीज करण्यासाठी ती मोहीम ठरली आणि आदिलशहाचा बंदोबस्त किंवा आदिलशहाच्या विरोधात बंदोबस्त करण्यासाठी कुतुबशहाची मदत घ्यावी असं राजांचं ठरलं. कुतुबशहाची मदत घेण्याकरता राजे कुतुबशहाकडे आले. आल्यानंतर तो यथोचित असा सन्मान झाला आणि सन्मान झाल्यानंतर त्यांनी ती सगळी फौज पाहिली. 50हून अधिक काही मावळे राजांसोबत होते. आता संवाद साधायचा आहे, चर्चा करायची. मग ती चर्चा करण्याकरता फारसे मावळे गरजेचे नाहीत म्हणून राजाने काही थोडेसे मावळे घेतले आणि कुतुबशहा सोबत चर्चा करायचं ठरवलं आणि राजे तिथे पोहोचले. ज्यावेळी कुतुबशहाने ते पाहिल्यानंतर त्याचं लक्ष झालं 50च मावळे. मग एखादा हत्ती असावा ना सोबत, घोडदळ असावे, काहीतरी सोबत असावा की नाही. त्याने प्रश्न विचारला. त्याचं लक्ष होतं त्याच्याकडे. 8वीला जर काही मुली असतील किंवा मुलं असतील तर त्यांना या युनिट 3 मध्ये वाय नावाची कविता आहे. वाय आता बघितलं असतं तर ठीक आहे, नाही तर ऑनलाईनवर असा तडाखा उठवलाय. ऑनलाईन फक्त आई वडिलांकरता. मुलगा काहीतरी अभ्यास करतोय, मुलाचा अभ्यास चाललाय, तो पबजी खेळतोय की अजून काय बघतोय याच्याशी काही घेणं देणं नाही. पण 8वीच्या युनिट 3 मध्ये वाय नावाची पहिलीच कविता आहे, युनिट 3.1ची. त्याच्यामध्ये त्याला असंख्य प्रश्न पडले त्या मुलाला. तसा प्रश्न पडला आणि त्याचा प्रश्नांकित चेहरा पाहून राजांनी विचारलं काय झालं, का प्रश्नांकित चेहरा केलाय? त्यांनी सांगितलं मला एक प्रश्न पडला. अरे प्रश्न पडले ते विचारा, काय प्रश्न विचारा तर खरं. आणि मग त्यांनी सांगितलं प्रश्न असा आहे की आपके साथ हाथी क्यों नहीं, हाथी क्यों नहीं. त्याने प्रश्न विचारला आपल्यासोबत तुम्ही मावळी घेऊन आलात पण हत्ती का नाही तुमच्यासोबत, घोडे का नाहीत? राजांनी त्या प्रश्नाचं उत्तर दिलंय. जरा बघा राजांचा काय विश्वास असेल. मगाशी त्या ताईने गीत म्हणाली, मी त्याचे शब्द 2-3 लिहून ठेवले. राजांचं चरित्र कसं आहे बघा. रयतेसाठी वार झेलले निधड्या त्या छातीवर. राजा बघा कसा आहे. राजांनी रयतेच्या सुद्धा करता यौवनांचे शत्रूचे वार झेलले तलवारीचे छातीवर, निधड्या छातीवर आणि प्राणपणाने. कदाचित शब्द मागे पुढे होणार असतील, तुम्ही गात होतात मी लिहत होतो. मी थोडासा चिकित्सक आहे, तिथे काहीतरी वेचक बुद्धीचं आहे म्हणून ते पटकन माझ्या लक्षात आलं, मी लिहून घेतले. प्राणपणाने लढले मावळे भरवसा. बरोबर आहे ना? हो, म्हणजे अजून स्मरणशक्ती चांगली आहे म्हणावी लागेल. प्राणपणाने लढले मावळे
मावळे तसे नाही लढले. मावळ्यांना काय होता? भरवसा होता आपल्या राजावर. आम्ही आता गाणं पाठ केलंय. सोनू थोडासा बाजूला गेलो, उगाच म्हणाल नको महाराज गीत बोलले का काय. सोनूचा तुझ्यावर नाही ना, सोनूवर पण भरोसा नाही राहिला. सोनूवर भरोसा नाही राहिला. बाप चिंताक्रांत आहे. सोनू हळदीपर्यंत राहिली तर बरी, नाही तर सोनू हळदीतच पळून जाते. हो, सोनूवर भरोसा नाही राहिला वडिलांचा, नाही का? बाकी सगळ्यांचा कदाचित असेल, पण सोनूच्या वडिलांचा, आईचा भरोसा असेलच. त्याची सोनूने गॅरंटी द्यायची नाही. पण माझी विनंती आहे इथे बसलेल्या सगळ्या माझ्या भगिनींना, माझी विनंती तुम्हाला, जीवनामध्ये एकच करा. आपण आपल्या आई वडिलांना कुठलं सुख देऊ शकत नाही, कुठलंच. माझं वाक्य नीट ऐका. आपण आपल्या आई वडिलांना कुठलं सुख देऊ शकत नाही. फक्त जर सुख देण्याची क्षमता, सुख देण्याची योग्यता, पात्रता, लायकी जर आपली नसेल तर एक सुख फक्त द्या, एकच सुख द्या. कुठलं सुख द्याल? एकच सुख द्या. आपल्या बापाला आणि आपल्या आईला आपल्या लग्न मंडपामध्ये वरबाप आणि वरमाय होण्याचं सुख द्या. एवढं सुख द्या बस. अरे तुमच्या लग्नामध्ये लाखो रुपयांचा खर्च करणारा बाप फक्त एकाच चिंतेने ग्रस्त आहे. एकच चिंता आहे त्या बापाला. तुमच्या लग्नाकरता किती खर्च येईल त्याचा विचार करते. फक्त तेवढं सुख द्या. तुमच्या बापाला लग्नामध्ये अशी मस्त, बाबा एक काम करा, माझ्यासाठी एक साडी कमी घ्या, पण सफारी घाला तुम्ही. सफारी तुम्ही चप्पल 300 रुपयाची वापरत होतात ना, माझ्या लग्नामध्ये 3000चा बूट घाला बाबा. आणि मी सांगते तोच पेन खिशाला लावायचा, मी सांगते तोच फेटा बांधायचा आणि त्याच रंगाचा जॅकेट घालून तुम्ही मांडवामध्ये मिरवायचं. काहीच काम करायचं नाही. मी तुमची लेक लग्नाची होते. बघा, त्या बापाला स्वर्ग सुखा इतकं दुसरं सुख कोणतं नाही. पण गंमत आहे महाराज, बिचारा आपलं नाव नोंदवलं जात नाही तेव्हापासून LICचे हप्ते भरतोय. LICचे हप्ते तेव्हापासून भरतोय. पण त्याला चिंता आहे, LIC ज्या वेळेला लॅप्स होईल त्यावेळेला पैसे येतील, पण लेख थांबली पाहिजे. ही चिंता आहे त्या बापाला. हो, चिंता आहे. आणि मी विनंती करतो, आज आपल्या देशावर किंवा आपल्या धर्मावर आलेली विकृती आहे. लव जिहाद सारखे भयानक आणि घाणेरड्या प्रवृत्तीचे विकार सध्या वास करतात. आकर्षण जरूर असावं. मुलाला मुलीचं आकर्षण असतं, मुलींना मुलांचं आकर्षण असतं. पण हे आकर्षण ठेवत असताना एक शब्दाचा विचार कायम करा, जीवनात चॉईस ठेवा. चॉईस खाताना चॉईस ठेवताना, आई आज डाळ भात नको, आज छानपैकी माझ्या आवडीची भाजी बनव. खाताना जर चॉईस ठेवतो तो ज्याच्याबरोबर आयुष्यभर सुखाचा संसार करायचाय ते चॉईस दलभद्री ठेवू नका. कारण तुमची ओळख झाली फेसबुकची आणि व्हॉट्सअपची. मी पुन्हा जाहीरपणे सांगतो, मी आतापर्यंत माझा खराब आलेला एकही फोटो नाही फेसबुकला ठेवला, नाही इंस्टाग्रामला ठेवला, नाही टेलिग्रामला ठेवला, नाही व्हॉट्सअपला ठेवला, नाही स्टेटसला ठेवला, नाही माझ्या मित्रांना पाठवला, कधीच नाही. मग जर मी एक कीर्तनकार, एक वारकरी संप्रदायाचा घटक, एक 2 मुलांचा वडील, जर माझा फोटो खराब आलेला मला तिथं आवडत नाही, म्हणजे मी चांगलाच फोटो ठेवतो, मग तुम्ही त्या फोटोवर कशा करता भाळता? तुमचं चॉईस फेसबुकच आहे, तुमचं चॉईस व्हॉट्सअपचं आहे. पण एक लक्षात ठेवा, ते घात केल्याशिवाय राहत नाही. घात करतात. कारण त्यावर ठेवल्यावर त्याला निर्बंध नाही ना, त्याला निर्बंध नाही. तिथे चांगला आलेला फोटो ठेवला जातो, तुम्ही त्याच्यावर भाळता आणि मग तुम्ही त्याला अभिवचन देता, लग्न करीत तुझ्याशी. आणि प्रत्यक्षदर्शी असं असतं की तो गुणांनी चांगला नाही, तो फक्त दिसण्यात चांगला आहे. सौंदर्याची 2 वर्णन आहेत, एक तर रूपात्मक चांगला असावा, नाही तर गुणात्मक चांगला असावा. रूपात्मक, एक तर तो दिसायला चांगला पाहिजे, सुंदर पाहिजे दिसायला. अरे नसेल दिसायला सुंदर, पण गुणवान तर पाहिजे ना. गुणवान नको का? एखाद्याला पगार 60,000 आहे, दिसायला सुंदर आहे, कदाचित दिसायला कसा तरी. पगार 60,000 आहे, गव्हर्नमेंट जॉब, दिसायला कसा तरी. गव्हर्नमेंट जॉब आहे, एकुलता एक आहे, 2 फ्लॅट आहेत, सगळे कसे. आई म्हणते, बाई बघ मुलगा खूपच सुंदर आहे. ती म्हणते, आई खरंच मुलगा, तू म्हणते बरोबर आहे सगळं, पण तू मला काही आवडला नाही. आई म्हणते, अगं आवडीचा काय विचार करते, त्याची प्रॉपर्टी बघ किती आहे.
त्याची प्रॉपर्टी बघ, काही सुखात राहशील, तुझं कल्याण होईल. आयुष्यभर मुलांच्या सुखाकरता जीवन जगणारा बाप आणि आयुष्यभर मुलाच्या सुखाचा विचार करणारी आई, कमीत कमी त्यांना तेवढं सुख द्या महाराज. एसाची कंक ज्यावेळी त्या मावळ्यांना आणायला गेले त्यावेळी त्यांना प्रश्न विचारला आणि मग राजाने उत्तर दिलं, मला हत्तीची काय गरज आहे, मला हत्तीची आवश्यकता नाही. अरे माझ्यासोबत इथे असलेला प्रत्येक मावळा, एक एक मावळा 50-50 हत्तीच्या ताकदीत बलवान आहे. आणि तुम्हाला बघायचं असेल तर कुणालाही निवडा, कुणाची चॉईस करा आणि त्याचं हत्ती सोबत युद्ध लावा. काय राजांचा विश्वास असेल महाराज मावळ्यांवर, काय विश्वास असेल. आणि मग त्यावेळेला कुतुबशाहाने विचारलं, करोगे, लढोगे हाथी के साथ, जंग करोगे. मावळे म्हणाले, हो, राजांची आज्ञा असेल तर तेही करूया. आणि मग त्याने विचारलं, किसके साथ करोगे, कौन लढेगा. राजाने सांगितलं, कोण लढेगा तुम्ही नका विचारता, तुम्हाला जो पाहिजे तो घ्या. काय विश्वास असेल, काय विश्वास असेल. 50 माणसं सोबत असताना 50 पैकी कोणताही निवडा. काय ताकद असेल, कसला विश्वास असेल राजांचा. कदाचित आम्हाला जर बाबा म्हणाले की कुणी जातं कीर्तनाला, तर आमचं म्हणते याला उभा करा, तो चांगला आहे, त्याला उभा करा, तो चांगलं वाजवतो, त्याला उभा करा, तो चांगलं करतो. 50 आहे पण प्रत्येक रंगाचा एक एक. पण राजाने सांगितलं 50 पैकी कोणताही घ्या, कोणताही घ्या. आणि नेमकी चॉईस झाली ती एसाजी कंकांची. एसाजी कंकाची निवड झाली आणि विचारलं, कोण व्हा. आणि एसाजी कंक, लढोगे हाथी के साथ, जंग करना चाहोगे. एसाजी कंकाने सांगितलं, अगर राजे की अनुमती हो तो जरूर करेंगे. आणि मग राजाने पाहिलं महाराज, राजाने फक्त दृष्टिक्षेप केला आणि त्या दृष्टिक्षेपातून फक्त नजरेने खुणवलं, लढवलं. काय नजरेत त्या ताकद असेल, काय नजरेत ताकद असेल. आम्ही कधी कधी कीर्तन करतो ना, पहिल्या चरणात पण सांगायची गरज लागते, फक्त बघितलं का लक्ष देतं प्रमाण म्हणायला सांगितलं महाराजांनी. इतकी चाणक्य नजर होती. आणि मग राजांनी सांगितलं, चालेल. एसाजी कंक लढले, ठरलं बुवा, युद्धाचा दिवस ठरला, म्हणजे लढायची वेळ ठरली. आणि ठरलेल्या वेळामध्ये एक मैदान तयार करण्यात आले, गोल मैदान तयार करण्यात आले. सभोवताली सगळ्या प्रेक्षकांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली आणि वेळ ठरली. आणि त्या वेळेमध्ये एसाजी कंक लढण्याकरता सज्ज झाले. एसाजी कंक बलाढ्य शरीराचा, बाहुबळामध्ये 10 हत्तींचं बळ घेऊन आलेला हा एसाजी कंक ग्राउंडमध्ये, मैदानामध्ये उतरला आणि तेवढ्या वेळामध्ये हत्तीची स्वारी आली. इतिहास असं सांगतो की त्या हत्तीला आणण्याकरता 2500हून अधिक माणसं होती. साखळ दंडाने बांधलेला तो हत्ती होता. 25 हप्से असा शब्द त्या ठिकाणी आलेला आहे. मग एवढा उन्मत्त असलेला हत्ती, बसणाऱ्या लोकांनी तर विचार केला, आता काय एसाजी जगत नाही बुवा, एसाजी आता निश्चितपणाने मरतोय. असं म्हटल्यानंतर एसाजी मरतोय असं लोकांना जरी वाटत होतं तरी राजांना विश्वास होता, माझा एसाजी हत्तीला चितपट केल्याशिवाय राहत नाही, हा राजांचा विश्वास होता. राजांचा विश्वास असणं महत्वाचं आहे ना महाराज. ज्या वेळेला राजा, मी इथे आल्यानंतर एक दृश्य पाहिलं आणि दृश्य कौतुक आहे मार्गदर्शन, त्या दृश्याचं कौतुक आहे. खरं सांगू का, स्वागत करत असताना स्वागत घेणाऱ्यांपेक्षा देणाऱ्यांची संख्या जास्त असावी. माझं वाक्य नीट लक्षात घ्या, मी काय म्हणतोय ते. स्वागत घेणाऱ्यापेक्षा, स्वागत स्वीकारण्यापेक्षा स्वागत देणाऱ्यांची संख्या जास्त असावी. जिथे देणाऱ्यांची संख्या असते ना, तिथे संघटनामध्ये मरेपर्यंत विघटन होणार नाही, हे लक्षात ठेवा. कधीच विघटन होणार नाही. मी इथे आल्यानंतर तुम्ही जी नावं सुचवत होतात, मी बघत होतो, प्रत्येक जण याचं नाव सुचवतोय, त्याचं अरे मला नको त्याला घ्या, माझं नको त्याचं नाव घ्या. मंडळी, ज्या वेळेला तुम्ही दुसऱ्याकडे मोठेपण समर्पित करता त्यावेळेला त्या समर्पणाची भूमिका आहे एक शिवजयंती, एक सप्ताह. काय, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तुम्ही सत्य करत राहाल, तुम्ही सत्य करत राहाल. मगाशी ज्यावेळी मला 5-10 पोरं भेटायला आली तेव्हा गावातलाच एक जण म्हणाला, मला दिसत नाही ते दादा, कुठेतरी लांब असतील. मला त्यांनी सांगितलं, हा ते त्या तिकडे बसले, पिवळा शर्ट. त्यांनी सांगितलं, महाराज आमची भविष्याची चिंता मिटली, आमची पोरं आता कार्य करण्यासाठी सक्षम झाली. ऐका पोरांना, ज्या दिवशी मोठी माणसं हा विश्वास पात्र शब्द देतात ना, त्यावेळी तुमची जबाबदारी वाढते, हे तुम्ही लक्षात ठेवा.
तुमची जबाबदारी वाढते. कारण हा विश्वास दाखवणं सुद्धा आपल्यासाठी खूप मोलाची गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं, मी सत्यामध्ये पण पाहिलं, तुमच्या सगळ्या मोठ्या मंडळींनी तुमच्यावर प्रचंड विश्वास दाखवला. शेवटच्या श्वासापर्यंत हा विश्वासाला तडा जाणार नाही. मी काल सुद्धा कीर्तनात सांगितलं, अक्षय साक्षी आहे, काल मी कीर्तनात तळवली गावचा दीपोत्सव वर्ण्यामध्ये सांगितलं. म्हणजे तिथल्या दीपोत्सवाचं वर्णन देसाई साहेबांनी केलं आणि देसाई साहेबांनी तुम्हाला संदेश दिलाय. सदस्य नाही, संदेश. संदेशची मालकर साहेब नाही, संदेश दिलाय. काय संदेश दिलाय? एक संदेश असा दिला की तुमची एके कधी ढळू देऊ नका आणि डोक्यात घातलेल्या टोपीचा कधी मान कमी होऊ देऊ नका. ज्या जीवनामध्ये या दोन गोष्टी पाळल्या जातील, तुमची एकता आणि वारकरी संप्रदायाचं प्रेम ज्या जोपर्यंत तुमच्यामध्ये आहे तोपर्यंत तुम्हाला विघटनाची भीती नाही. एसाजी कंक ज्यावेळी त्या मैदानामध्ये उतरले गेले आणि उतरल्यानंतर ज्यावेळी तो उन्मत्त झालेला हत्ती एसाजी कंकांकडे पाहत होता आणि एकच विचार घेऊन आला होता, आता यांना मारायचंच आहे. आपल्या समोर आपला शत्रू दिसतोय आणि शत्रुत्वाच्या भूमिकेतून तो एसाजी कंकांसमोर येत होता आणि आलेल्या समोर असलेल्या एसाजी कंकांकडे त्याने धावपळ करून आघात करण्याचा प्रयत्न केला. एसाजी कंकांनी त्याला चुकवलं. एकदा चुकवलं, दोनदा चुकवलं. ज्या ज्या वेळी तो हत्ती आघात करायचा एसाजी कंक त्याला चुकवत होते. तुम्ही म्हणाल, महाराज हत्तीला चुकवणं हा काय पुरुषार्थ झाला का? अरे एसाजी कंक काय कच्च्या गुरुचे चेले होते का? ज्यांचा गुरु छत्रपती शिवाजी महाराजांसारखा होता ते एसाजी कंक होते. एसाजी कंकांनी हत्तीचं बळ जाणलं होतं. तो हत्ती आपल्याला कसा आहारी जाणार नाही. हा मदोन्मत्त झालेला हत्ती, हा उन्मत्त झालेला हत्ती आपल्याला तसं आवरणं शक्य नाही. आणि मग त्यांना पहिल्यांदा आठवण झाली असेल की छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि अफजल खानाच्या भेटीची. कारण त्याला माहिती होतं अफजल खान समोर आल्यानंतर माझ्या राजांनी ठरवलं की हे युद्ध आता युक्ती शक्तीचं नाही, इथे युक्ती वापरली पाहिजे. इथे युक्ती वापरली पाहिजे. आणि तीच युक्ती वापरली आणि त्या पटांगणामध्ये आलेल्या उन्मत्त झालेल्या हत्तीला चुकवण्याचं काम एसाजी कंक करत होते. आणि करता करता एवढ्याच वेळेची संधी साधली. हत्ती दमछाक हत्तीची झाली होती. हत्ती दमला होता. एसाजी कंक पुढे गेल्याने जोरात धडक मारली, पण हत्ती काही हल्ला नाही. हत्ती हल्ला नाही, पण तो हत्तीची 2 पावलं मात्र बाजूला सरकली आणि तेवढी दृष्टी एसाजी कंकाची गेली. काय दृष्टी असेल, काय चिकित्सक बुद्धी असेल. मंडळी, एसाजी कंकाने ते जाणलं आणि लक्षात आलं, एवढा बाहुबळाचा हत्ती, मदोन्मत्त झालेला हत्ती जर आपल्या धक्क्याने आज हलतोय त्याचा अर्थ तो आपल्या आवरण्यात येणार आहे. म्हणून पुन्हा एकदा तो आघात करायला ते गेले आणि तेवढ्याच वेळामध्ये एसाजी कंकांनी हत्तीला सोंडेत पकडलं. हत्तीने एसाजी कंकांना सोंडेत पकडल्याबरोबर आता या सोंडेतून सुटायचं कसं? आणि तेवढ्याच वेळामध्ये राजांकडे दृष्टिक्षेप केला आणि राजांनी त्या नजरेत फिरवलं. त्या नजरेचा प्रताप असा झाला, महाराज एसाजी कंकामध्ये समोरच्या हत्तीपेक्षा 10 हत्तींचं बळ वाढलं आणि बाहुबळाची ताकद एकत्र करून एसाजी कंकांनी हत्तीच्या सोंडेतून स्वतःला सोडून घेतलं आणि हातामध्ये असलेल्या नंगी तलवारीचा पहिला मारा ज्यावेळी सोंडेवर केला त्यावेळी हत्ती रक्तबंबाळ झाला. हत्तीवर 2 प्रकारच्या